नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आजचा सब्जेक्ट एक्सपर्ट प्रोफेसर श्रीमंत सुरवसे. स्वागत आहे तुमचं पर्पल हॅट प्रेझेंट्स T12 सिरीज मध्ये. तर आजचा आपला सब्जेक्ट आहे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स फॉर AIDS ब्रांचसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न तुमचा पेपर पॅटर्न हा दोन पॉसिबिलिटी बघा. आपल्या सब्जेक्टचं टायटल आहे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स. पॉसिबिलिटी अशी आहे की तुम्हाला 9 क्वेश्चन असतील टोटल. तर 9 क्वेश्चन मध्ये प्रत्येक सब क्वेश्चन मध्ये 2-2 क्वेश्चन असतील. तर 7 आणि 8 मार्काचा एक पॅटर्न असेल. किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे 5 आणि 6 मार्काचे असे 7 क्वेश्चन तुम्हाला तयार केलेले असू शकतात. मोस्ट ऑफ द टाइम्स लास्ट टाइम मध्ये तुम्हाला 7 आणि 8 असा मार्काचा पॅटर्न दिलेला होता. तर मोस्ट ऑफ द वे त्याच पॅटर्न तुम्ही काय करायचे, प्रिपरेशन करायचे की मोस्ट ऑफ द क्वेश्चन तुमचे जे आन्सर असतील ते 8 किंवा 7 मार्कासाठी जे असतील त्याचेच प्रिपरेशन तुम्हाला करायचे आहे. बघा मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट हा 1-1 किंवा 2-2 मार्काने जाऊ शकतो. तर त्या विद्यार्थ्यांनी आपले बेसिक 3 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आहेत. एक बायनॉमियल, पॉइसन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ह्यांचा तुम्ही नुसता PDF किंवा PMF आज जरी लिहिला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये 1 किंवा 2 मार्क्स सहज तुम्हाला दिले जाऊ शकतात. किंवा NP लेमा तुमचा खूप इम्पॉर्टंट थेरम आहे, त्याचं तुम्ही साधं स्टेटमेंट जरी लिहिलं तर तुम्हाला 4 मार्क त्याच्यामध्ये सहज मिळू शकतात. मित्रांनो, आता मी तुम्हाला युनिट वाईज IMP क्वेश्चन सांगणार आहे आणि सर्वात शेवटी ओव्हरऑल जे तुमचे 5 युनिट आहेत ना, त्या 5 युनिट बद्दल 5 ते 6 इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपलं पहिलं जे युनिट आहे इंट्रोडक्शन टू प्रोबॅबिलिटी अँड सेट थेरी, त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे तुमचा जो बायस थेरम आहे. समटाइम्स तुम्हाला बायस थेरमचं स्टेटमेंट आणि त्याच्यावर एखादा न्यूमेरिकल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे युनिट नंबर 1 मध्ये. दुसरं आहे तुमचं इंट्रोडक्शन टू स्टॅटिस्टिक्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा स्टॅटिस्टिक्सचे डेफिनेशन, त्याचं लिमिटेशन आणि त्याचे जे ऍप्लिकेशन आहे ह्याच्यावर 100% क्वेश्चन तुम्हाला 6 मार्कासाठी बनला जाऊ शकतो किंवा जातोच. त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये सॅम्पलिंगच्या मेथड्स आहेत. ज्या टाइप्स ऑफ सॅम्पलिंग मेथड आहे हा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन बऱ्याचदा क्वेश्चन पेपर सेटरचा फेवरेट क्वेश्चन आहे, तो बऱ्याचदा विचारला जातो. त्याच्यानंतर आपण मीन, मीडियन आणि मोड फॉर डिफरंट केसेससाठी कसं कॅल्क्युलेट करायचं हे सुद्धा आपल्या व्हिडिओच्या थ्रू बघितलेलं आहे. त्याची सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करायचे. हे 3 क्वेश्चन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला 100% क्वेश्चनला एक्झामला येणार म्हणजे येणार, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ओके, युनिट नंबर 3 मध्ये आपला आहे बघा डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स. आता हे सुद्धा खूप सोपं युनिट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, कोरिलेशन आणि रिग्रेशन असे 3 वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. तर 3ही बेसिसवर तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स आणि हे ज्या काही गोष्टी आहेत हे फाइंड करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. दुसरा असेल तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज दिल्या असतील त्याच्यावरनं तुम्हाला त्यांचं कोरिलेशन फाइंड करायचंय. ओके, आणि तिसरा क्वेश्चन तुम्हाला असेल की एक तुम्हाला 2 लाईन्स दिल्या असतील त्याच्यावरनं तुमच्या रिग्रेशन लाईन्स तुम्हाला काय करायच्यात, फाइंड करायच्यात. हे 3 क्वेश्चन युनिट नंबर 3 वरनं तुम्हाला फिक्स विचारले जातील. ओके, चौथं युनिट आहे तुमचं रॅन्डम व्हेरिएबल अँड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स. आता ह्याच्यामध्ये बघा रॅन्डम व्हेरिएबलचा सेपरेट पार्ट आणि डिस्ट्रीब्युशन फंक्शनचा सेपरेट पार्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेन इम्पॉर्टंट पार्ट डिस्ट्रीब्युशन फंक्शन आपले 3 बायनॉमियल, पॉइसन आणि नॉर्मल, ह्या तिन्हीवर एक क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ते कसे आयडेंटिफाय करायचं, कोणता क्वेश्चन बायनॉमियलचा आहे, कोणता पॉइसनचा आहे, कोणता नॉर्मलचा, हे आपल्या व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्या गोष्टी लक्षात ठेवल्या की तुम्ही हे तिन्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि लास्ट इम्पॉर्टंट तुमचं जे युनिट आहे स्टॅटिस्टिकल इन्फरन्स, ह्याच्यामध्ये तुम्हाला टाइप 1 एरर आणि टाइप 2 एरर फाइंड करण्यासाठी फिक्स क्वेश्चन असतो, जो तुमचं युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं असतं. प्रत्येक वेळेस युनिफॉर्मवर क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. आणि सर्वात IMP क्वेश्चन तुम्ही झोपेतून जरी उठला तरी तुमचा तो पार्ट पाहिजे, तो म्हणजे स्टेट अँड प्रूव्ह NP लेमा किंवा स्टेट अँड प्रूव्ह नेमन्स पेअरसन लेमा. अशाही युनिट वाईज काही क्वेश्चन्स आहेत. सो तुम्हाला मी सजेस्ट करेल की मी आता शेवटी तुम्हाला एक 4 ते 5 क्वेश्चन सांगतो. एवढे जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्ही सहज प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स या कोर्समध्ये मार्क्स घेऊ शकता, तुम्ही पास होऊ शकता. तर सर्वात पहिला माझा फेवरेट क्वेश्चन आहे की स्टेट अँड प्रूव्ह नेमन पेअरसन लेमा. हा पहिला सर्वांनी तोंडपाठ करणं गरजेचं आहे. 8 मार्कासाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. दुसरा क्वेश्चन असेल त्याच युनिट मधला डिफाईन द फॉलोइंग टर्म्स, म्हणजेच की क्रिटिकल रिजन असेल, टाइप 1 एरर असेल, टाइप 2 एरर असेल आणि लेवल ऑफ सिग्निफिकन्स किंवा पॉवर ऑफ द टेस्ट, या बेसिक डेफिनेशन 2-2 लाईनच्या ह्या तुम्ही पाठ करून ठेवायला पाहिजे. हे 2 क्वेश्चन केलं तर सहज तुम्ही 15 ते 20 मार्क या 2 क्वेश्चन घेऊ शकता. तिसरा आहे नॉर्मल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन एरिया कसा फाइंड करायचा, हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सिमिलरली बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा असाच क्वेश्चन असेल, प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी विचारला जातो. त्याच्यानंतर तुम्हाला मीन, मीडियन आणि मोड हा कसा कॅल्क्युलेट करायचा फॉर
कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन फंक्शन केसमध्ये हा त्याचे फॉर्म्युलेज काय ते तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. सिमिलरली व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आणि कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स हे गोष्टी सुद्धा फाइंड कसे करायचे हे लक्षात ठेवायचे. आणि टाइप्स ऑफ सॅम्पलिंग मेथड ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही काय करायच्यात फाइंड करायचे. त्याच्यामध्ये 4 मेथड्स आपण सांगितलेले आहेत, 4 मेथड कंप्लीट करायचे. आणि पहिल्या युनिटवरचा बायस थेरमवरचा न्यूमरिकल क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला काहीतरी कंडिशन दिल्या असतील त्याच्या बेसिसवर तुम्ही काय करायचे त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायचे. एवढे 5 ते 6 क्वेश्चन फिक्स करा, तुम्ही सहज स्कोरिंग मार्क्स करू शकता. मित्रांनो बघा, सर्वात मेन म्हणजे तुम्ही पेपरच्या दिवशी भरपूर अभ्यास करून आलेला असतात, पण तुम्ही पेपरमध्ये काय लिहिता हे खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात बेसिक पार्ट मॅथमॅटिक्स किंवा स्टॅटिस्टिक्स तुम्ही क्वेश्चन आन्सर लिहित असताना सर्वात पहिलं गिव्हन डेटा लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये 1 किंवा अर्धा मार्क सहज दिला जाऊ शकतो. जर तुम्ही ते लिहिलं तर तुम्हाला त्याच्यानंतर फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. फॉर्म्युला लिहिल्याच्या नंतर त्या व्हॅल्यू तुम्ही पुट करून फायनल आन्सर लिहिणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुमचा पेपर लिहिला तर तुम्हाला सहज मार्क त्याच्यामध्ये मिळू शकतात. एखाद्या वेळेस तुमचं आन्सर चुकलं तरी गिव्हन डेटा, फॉर्म्युलाज आणि त्याच्या कॅल्क्युलेशनला तुम्हाला मार्क दिले जाऊ शकतात. ओके, तर तुम्हाला ह्या आपल्या प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्सच्या सिलेबसमध्ये किंवा आपल्या कोर्समध्ये तुम्हाला आपण प्रत्येक टॉपिकवर हार्डली 2-2 एक्झाम्पल न्यूमरिकल क्वेश्चन्स, त्याच्या अगोदर थेअरी, त्याच्यानंतर त्याचे न्यूमरिकल क्वेश्चन्स आणि तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी 2-2 क्वेश्चन्स आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जेवढे क्वेश्चन आपण घेतलेले त्याची ॲटलिस्ट तेवढ्याची जरी तुम्ही प्रॅक्टिस केली तरी तुम्ही 70 आउट ऑफ 50 मार्क्स सहज घेऊ शकता, मी तुम्हाला शुअरली सांगू शकतो. बघा मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्ही किती जरी अभ्यास तुमचा झाला असेल तरी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कसा आहे खूप मॅटर करतं. एक्झाममध्ये तुम्ही पेपर अटेम्प्ट करत असताना बऱ्याचदा तुम्हाला जे परफेक्ट येते ते क्वेश्चन तुम्ही स्टार्टिंगला सॉल्व्ह करा. तुमचा जरी थोडा सिक्वेन्स मागं पडत असेल तरी काय अडचण नाही, तुम्ही फक्त क्वेश्चन्स तिथे नंबर लिहिणं मस्ट आहे, तिथे नेसेसरी आहे. आणि जे तुम्हाला परफेक्ट जमतंय ते तुम्ही काय करणं तिथे लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. कारण प्रोबॅबिलिटीज आणि स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स हे क्वेश्चन तुम्हाला न्यूमरिकल बेस्ड क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा जे काही टाइम वेस्ट आहे तो अवॉइड करण्यासाठी तुम्हाला जे परफेक्शन आहे तुमचं ते तुम्ही अगोदर सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आणि ऍट द एंड ऑफ द तुमच्या अभ्यासाच्या वेळेस किंवा एक्झामच्या पेपरच्या आदल्या दिवशी तुम्ही सर्व अभ्यास न करता जे तुम्ही परफेक्ट केलेलं आहे त्याचे तुम्हाला फॉर्म्युलेज व्यवस्थित परफेक्ट माहित असणं गरजेचं आहे. जर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस मायनस जरी झाला तरी तुमचं पूर्ण आन्सर काय होणार चुकणार आहे. सो फॉर्म्युले परफेक्ट करणं गरजेचं आहे. आदल्या दिवशी तुम्ही अभ्यास करत असताना सर्व डिटेल्स अभ्यास न करता जे तुम्ही आता पण परफेक्ट केले त्याच्यामध्ये तुमचं जे म्हणजे आपण म्हणतो ना की आपला माझा परफेक्ट टॉपिक आहे तोच रिव्हाइज करणं गरजेचं आहे. तर नवीन टॉपिक करण्यापेक्षा जे तुम्हाला परफेक्ट जमते थोडेच करा पण परफेक्ट करा. बघा मित्रांनो, आपण अभ्यास केलेला असतो, पेपर लिहित असताना आपल्या मनामध्ये प्रचंड गोंधळ असतो, पण जर तुम्ही सिस्टमॅटिकली जर क्वेश्चन वाचले तर त्याचं उत्तर तुम्हाला काय लिहायचंय हे गरजेचं हे तुम्हाला ऑलरेडी माहिती असते. बघा, जर तुम्ही प्रोबॅबिलिटीचा जर क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आपलं प्रोबॅबिलिटीचं जे आन्सर आहे ते 0 आणि 1 याच्यामध्येच येणं गरजेचं आहे. जर चुकून एखादी व्हॅल्यू तुम्ही 0 पेक्षा जास्त लिहिली किंवा 0 पेक्षा कमी लिहिली तर तो एक्झामिनर जो असेल तर तुम्हाला 0 मार्क देऊ शकतो. कारण प्रोबॅबिलिटीची जी रेंज आहे ते 0 ते 1च असणं गरजेचं आहे. जर बाय चान्स तुमचं उत्तर वेगळं येत असेल तरी तुमचा माइंड एवढा प्रेझेंट असणं गरजेचं आहे की त्याचं उत्तर आपण 0 आणि 1च्या मध्ये काहीतरी लिहिणं गरजेचं आहे. सो अशा तुम्ही काळजी घेऊ शकता. उदाहरणार्थ एखादा फॉर्म्युला तुमचा चुकत असेल, जर तुम्हाला तो आठवत नसेल तर थोडंफार तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करता सुद्धा आली पाहिजे, जेणेकरून तुमचे मार्क्स कट होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहे. तर मला आतापर्यंत जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले, जेवढे IMP क्वेश्चन्स तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढे क्वेश्चन जरी ऍटलिस्ट तुम्ही केले तरी सहज तुम्ही अबव 50+ मार्क्स घेऊ शकता. ज्यांच्याकडं आपला पर्पल ॲडचा कोर्स नाही त्यांनी सुद्धा हा मी सांगितलेले व्हिडिओमध्ये क्वेश्चन जरी केले, तुमच्या टीचरनी तुम्हाला काही नोट्स प्रोव्हाइड केले असतील त्याच्या बेसिसवर ह्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला सहज 50+ मार्क्स मिळू शकतात. तुमच्या फ्युचरसाठी प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स हा इम्पॉर्टंट कोर्स आहे. जे कोणी IT सेक्टरमध्ये काम करणार असतील त्यांना फ्युचरमध्ये प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स खूप इम्पॉर्टन्स आहे. सो तुम्हाला सर्वांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, चांगले मार्क्स घ्या.